काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याल, काय सांगा? नवीन वर्षाच्या खरं तर मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष हे तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणारं असो, आरोग्यदायी असो आणि तुमच्या आयुष्यात खूप हसण्याचे आनंदाचे क्षण येऊन या माझ्या मनापासून शुभेच्छा असणार आहेत सगळ्यांना. वसईमध्ये आगमन झालेलं आहे, कसा माहोल वाटला? आपण भारतीय लष्कराचं सामर्थ्य हे बघितलं, नाही फारच मस्त वाटलं, कारण वसई कला क्रीडा महोत्सव हा गेली 34 वर्ष सुरू आहे, हे 35वं वर्ष आहे आणि इतका गौरवशाली परंपरा आहे या महोत्सवाला. इथून अनेक कलाकार निर्माण झालेत, अनेक खेळाडू निर्माण झालेत, अगदी छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळे लोक इतक्या प्रेमानं गर्दी करतात आणि मला आनंद आज हा वाटला की आज 31 डिसेंबर आहे खरं तर, आणि 31 डिसेंबरच्या निमित्तानं मी फार सेलिब्रेट नाही करत, मी घरीच असतो, पण आपोआप इतक्या वेगळ्या पद्धतीचं सेलिब्रेशन मला अनुभवता आलं. त्या निमित्तानं इतकं मोठं एक प्रदर्शन इथं भरवलेलं आहे, भारताची गौरवशाली परंपरा त्यातून अनुभवता येते आणि इतकं डिटेल्ड केलं आहे ते की आपण हरवून जातो ते बघताना. आणि आपण टी व्हीवरही अनेक वेळा परेड्स वगैरे सगळं पाहिलेलं आहे, पण आपण एका ठिकाणी ते पुन्हा बघायला मिळेल की नाही माहिती नसतं, पण ते एकाच छताखाली एका ठिकाणी पाहताना फार भारी वाटलं. नवीन वर्षाचा काही संकल्प केला आहे का? जर काय 2025 आम्हाला नवीन काय तुमच्याकडून पाहायला मिळेल प्रेक्षकांना? नवीन संकल्प असाच आहे की आता एक नवीन सिनेमाचं काम सुरू केलं आहे मी आणि लवकरच तो सिनेमा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येईल. साधारणपणे जून जुलैच्या आसपास कदाचित हा सिनेमा येऊ शकतो, पण आत्तापर्यंत टेलिव्हिजनला बरीच वर्ष काम केलं आणि लोकांना आम्ही हसवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला, पण आता मोठ्या पडद्यावरती येण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळेच आणि तो सिनेमा मीच लिहिला आहे आणि दिग्दर्शन पण मीच करतो.